कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। नमस्कार, मी दुर्वा कांबळी। माझे कोकणच्या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत। वळूया बातमीपत्राकडे, पण त्याआधी पाहूयात हेडलाईन्स। मालवण राजकोट शिवपुतळा कोसळल्याप्रकरणी दोन्ही आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ। न्यायालयाने सुनावली आणखी 5 दिवसांची पोलीस कोठडी। हॅथवे साई स्टारचा कांदिवली येथे होणार साई स्टार सार्वजनिक गणेशोत्सव। गणेशोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात। मुंबईसह कोकणकरांना लागली उत्सवाची उत्सुकता। कोकणी चाकरमान्यांसाठी मुंबई गोवा महामार्गावर राजकीय पक्षांकडून चहा नाश्त्याची तर काहींकडून बसेसची व्यवस्था। आणि काल 5 सप्टेंबर सर्वत्र शिक्षक दिन साजरा। शिक्षक दिनी शिक्षकांचा करण्यात आला सन्मान। पाहूया सविस्तर वृत्त। मालवण राजकोट किल्ल्यावरील पुतळा कोसळल्याप्रकरणी अटक केलेला आरोपी जयदीप आपटे याला मालवण न्यायालयासमोर हजर केले असता 10 सप्टेंबर पर्यंत 5 दिवसांची पोलीस कोठडी त्याला सुनावण्यात आली आहे। तर दुसरा आरोपी चेतन पाटील याला सुद्धा अजून 5 दिवसांची 10 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। पीसीसाठी फक्त एवढेच मुद्दे मांडले की एक आरोपी जो अटक होता त्याची आजपर्यंत पीसी संपण्यात आलेली होती। आता दुसरा आरोपी त्याच्यासोबत मिळालेला आहे, त्याच्यामुळे त्यांचं त्या दोघांसोबत पोलिसांना संवाद साधण्याची संधी पाहिजे। त्याच्यामुळे तो सकल चौकशी काय असेल ती करणं महत्त्वाचं आहे। त्याच्यामुळे कोर्टाने आमची मागणी मान्य केली आणि 10 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी दिली। टेंडर कोणी दिलं, का दिलं याची सुद्धा चौकशीची मागणी ती आता पोलीस तपासात होईल। तर तुम्ही किती दिवसाची पोलीस कोठडी मागितली होती आणि किती? आम्ही टोटल 10 दिवसाची मागितलेली होती, त्याप्रमाणे पोलिसांनी आज तारीख 5, त्याच्यामुळे 5 दिवसाची पोलीस कस्टडी देण्यात आलेली आहे। म्हणजे एक नंबरच्या आरोपीला 5 दिवस आणि 2 नंबरच्या आरोपीला आता 10 दिवस झाली। त्याच्यामुळे तसंच चौकशी कामी कोर्टाने सुद्धा आमचे मुद्दे काय जे होते ते मान्य केले। त्यांचे जे काय मुद्दे होते ते कोर्टाने नाकारले आणि त्याच्यामुळे कोर्टाने पीसी दिली। संशयिताच्या वकिलांनी मुद्दा मांडला की आरोपी स्वतःहून येथे हजर झाले। नाही, आरोपी स्वतःहून इकडे हजर झालेला नाही आहे। आम्हाला अशी बातमी आहे की आरोपी गोव्यावरनं इंदोरवरनं आणि कुठे गेलं, त्याच्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली। एवढंच जर असेल तर आरोपी हा ज्या दिवशी गुन्हा झाला असता त्या दिवशी तो हजर झाला असता आणि त्याने सांगितलं नसतं की बाबा आमची ह्याच्यात काय चुकी नाही आहे, परंतु तो फरार राहिला आणि त्याच्यामुळे पोलिसांनी आता त्याला अटक करून आज कोर्टासमोर हजर केलं। पोलिसांनी कुठे अटक केली, इंदोरला की कल्याणला अटक केली। काँग्रेस जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांनी स्वखर्चाने सर्प आणि विंचू दंशावरील इंजेक्शन लांजा राजापूर साखरपा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात औषध वाटप केले। आपल्या भागात पावसाच्या दिवसांतून आणि भात कापणीच्या वेळेला सर्प किंवा विंचू दंश होणे या घटना मोठ्या प्रमाणावर घडत आहेत, किंबहुना केव्हा केव्हा त्याच्यात रुग्णाचा नाहक बळी देखील जातोय। यावर औषधोपचार करण्यासाठी रुग्णांना रत्नागिरीशिवाय पर्याय नसतो। त्यामुळे या दंश झालेल्या रुग्णांना रत्नागिरी येथे न नेता आपल्या भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात औषध उपलब्ध व्हावीत या हेतूने काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांनी स्वखर्चाने लांजा राजापूर साखरपा या मतदारसंघातील प्राथमिक आरोग्य केंद्रात औषध वाटप केले। यावेळी शिपोशी आरोग्य केंद्रात वाटप करण्यात आले। यावेळी ज्येष्ठ नेते राजा अण्णा गुरव, जिल्हाध्यक्ष अविनाश लाड आदी उपस्थित होते। आमदार भरत गोगावले यांच्या कार्यपद्धतीवर आणि विकासाच्या भूमिकेवर विश्वास ठेवून पोलादपूर तालुक्यातील सडे ग्रामस्थांनी शेकाप पक्षातून शिवसेनेत बाळासाहेब भवन मुंबई येथे जाहीर पक्षप्रवेश केलाय।
गोगावले यांनी गेल्या काही वर्षात ज्या पद्धतीने संपूर्ण मतदारसंघात कामे केली आहेत, प्रत्येक गाव, वाडी, वस्तीवर सामान्य लोकांची विकास कामे झाल्यामुळे सध्या शिवसेनेत पक्षप्रवेश वाढत आहेत. तालुक्यातील सडे ग्रामस्थांनी केलेल्या प्रवेशासमयी पोलादपूर तालुका संपर्क प्रमुख किशोर जाधव, सहसंपर्क प्रमुख कृष्णा कदम, युवा सेना संपर्क प्रमुख विजय शेलार, महिला संपर्क प्रमुख सुगंधा मोरे, उपतालुका प्रमुख गणपत उत्तेकर, विभाग प्रमुख विठ्ठल पार्टे, युवा नेते चंद्रकांत सणस, शिवाजी उत्तेकर आदी उपस्थित होते. सदर पक्षप्रवेश सोहळा बाळासाहेब भवन मुंबई येथे संपन्न झालाय. हॅथवे साईस्टार केबल नेटवर्कच्या कांदिवली येथील सार्वजनिक गणेशोत्सवाची तयारी आता अंतिम टप्प्यात आली असून यावेळी हॅथवे साईस्टार केबल नेटवर्कच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या देखाव्याची उत्सुकता संपूर्ण मुंबई आणि कोकणकरांना लागून राहिली आहे. प्रथितयश उद्योजक सदानंद उर्फ आप्पा कदम तसेच युवा उद्योजक अनिकेतदादा कदम यांच्या संकल्पनेतून हॅथवे साईस्टार केबल नेटवर्क सार्वजनिक गणेशोत्सव कांदिवली या ठिकाणी साजरा केला जातो. संपूर्ण मुंबईच नाही तर कोकणातील लोक या हॅथवे साईस्टार केबल नेटवर्कच्या गणेशोत्सवाला लाखोंच्या संख्येने भेट देत असतात. दरवर्षी प्रबोधनात्मक देखावे आणि समाज प्रबोधन व्हावे यासाठी चलचित्र तसेच लोकहितवादी उपक्रम या ठिकाणी राबवले जातात. यावर्षी देखील आगळीवेगळी देखाव्यांची कलाकृती साकारण्यात आली असून यावर्षी नक्की काय देखावा सादर होणार याची उत्सुकता मुंबईसह कोकणकरांना लागून राहिली आहे. हॅथवे साईस्टार केबल नेटवर्कच्या गणेशोत्सवाची तयारी आता अंतिम टप्प्यात आली असून याबाबतची माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे. कोकणातील प्रमुख सण गणेशोत्सव अवघ्या 2 दिवसांवर येऊन ठेपला असताना कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी विशेष बस सेवेची व्यवस्था करण्यात आली आहे. पनवेल विधानसभा मतदारसंघातील चाकरमान्यांना गणेशोत्सवात आपल्या गावी विना अडथळा पोहोचता यावे यासाठी भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी कळंबोली ते कणकवली अशी विशेष बस सेवा सुरू केली आहे. गुरुवारी या बससेवेचा शुभारंभ करण्यात आला. कळंबोली येथून निघणारी ही बस गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या बससेवेचा शुभारंभ कळंबोलीतील भाजपचे शहराध्यक्ष रवींद्र पाटील यांनी केला आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांनी गणेशोत्सवाच्या काळात चाकरमान्यांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन ही बससेवा उपलब्ध करून दिली आहे. आपलं कसं आहे सिंधुदुर्गातील या कळंबोलीमध्ये जवळजवळ 200 फॅमिली आहेत आपल्या, म्हणजे 1001 लोक आहेत. तर दरवर्षी आम्ही बघतो की आम्हाला रिझर्वेशन वगैरे वेळेवर मिळत नाही. मग यावेळी आम्ही माननीय आमदार प्रशांत दादा ठाकूर यांच्याकडे मागणी केली आणि त्यांनी लगेचच त्याला रिस्पॉन्स दिला. म्हणजे काही विचार न करता त्याने सांगितलं नक्कीच अरेंज करू आम्ही, आणि त्याप्रमाणे त्याने केलं. आणि आज आपली 5 सप्टेंबर रोजी इथून बस सुटत आहे. त्यामुळे मी सिंधुदुर्ग संस्थेतर्फे आमदार साहेबांचं धन्यवाद. कसं आहे की गणेश उत्सव हा कोकणातला पारंपरिक म्हणजे मोठा सण, आणि या सणाला आपले मुंबईवासी कोकणामधले सर्व मुंबईमध्ये राहत असतात. आणि मुंबईमध्ये राहत असताना जाताना खूप अडचणी येतात, कारण एवढ्या बसेस आपल्या महामंडळाकडे एवढ्या उपलब्ध नाहीत. म्हणजे एवढी पब्लिक कोकणातली एवढी मुंबईमध्ये आहे की तेवढी पुरेशी पडत नाही. मग भारतीय जनता पार्टीने आमच्या विचार केला की आपणही काहीतरी आपला सेवाभार लागावा, आणि प्रत्येक ठिकाणी आमदार साहेबांच्या माध्यमातून आपण या बस सेवेचं संकल्पना राबवली. आणि आपल्या कळंबोली शहरामधून आपले काही कोकणी बांधव आहेत त्यांच्यासाठी काहीतरी सोयीचं भरावं, त्यासाठी बसची व्यवस्था केली आहे. भारतीय जनता पार्टीचे ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष संतोष जैतापकर यांनी गुहागर विधानसभा मतदारसंघातून बहुजन समाजाचं नेतृत्व करण्यास आपण इच्छुक असल्याचं लोटे येथील एका कार्यक्रमात सांगितले. मुंबई गोवा महामार्गावर खेड तालुक्यातील लोटे एक्सेल फाटा येथे गणेशोत्सवामध्ये कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी चहा आणि नाश्त्याची सोय भारतीय जनता पार्टीकडून ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष संतोष जैतापकर यांच्या सौजन्याने करण्यात आली होती. या कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी संतोष जैतापकर यांनी आपण गुहागर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छुक असून पक्षाने जबाबदारी दिली तर आपण निश्चितच या मतदारसंघातून निवडून येऊ असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. यावेळी लोटेचे सरपंच चंद्रकांत चाळके, भाजपचे राजू रेड्डीज, विनोद चाळके, सचिन चाळके, संकेत हुमणे, आगरे गुरुजी, दीपक शिगवण, गंगाराम इप्ते, राजेंद्र आमरे यांच्यासह शेकडो भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.
गुहागर मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचे ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष श्री संतोषजी जैतापकर, आपण त्यांच्याशी आपण आज चर्चा करणार आहोत येत्या विधानसभेबाबत. काय सांगाल? नमस्कार संतोष, काय सांगाल ह्या विधानसभेच्या दृष्टीनं आपण तयारी केलेली आहे असं आम्हाला ऐकायला मिळालेलं आहे, आणि त्या विधानसभेच्या दृष्टीने आपण कशा प्रकारे तयार केलेले आहे? महायुतीमधून इथल्या गुहागर मतदारसंघाचं जे जागा वाटप हे निश्चित झालेलं आहे काय, आणि त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? मुळात अजून जागा वाटपाची काही निश्चिती झाली नाही, साधारणतः एक 10-15 दिवसामध्ये. आणि पहिलं कसं होतं, जागा वाटप होतात. आता कसं मैत्रीपूर्ण म्हणजे आमचे एक युती म्हणून आहे, त्याच्यामध्ये भाजपा, त्यानंतर राष्ट्रवादी म्हणजे अजित पवार गट आणि शिंदे सेना असे तिन्ही गट एकत्र आहेत. तर कोणाला किती सीट म्हणजे 288 मधले कुठले सीट किती जणांना कोणाकोणाला किती जाणार ते अजून निश्चित झाले नाही, आणि त्याच्यानंतर उमेदवाराची निश्चिती होणार आहे. तुम्हाला आशा आहे का की हा मतदारसंघ भाजपाकडेच राहील असे तुम्हाला आशा वाटते का? जे वरिष्ठांकडनं जे मला कळालेलं आहे त्या माहितीप्रमाणे हा गुहागर मतदारसंघ आहे, हा बीजेपीकडे येईल, नाही तर युतीमध्ये लढवलं जाईल. सगळे आपलेच आहेत, पण बीजेपीकडे येणार असं वरिष्ठांकडनं जी मिळालेली माहितीप्रमाणे आहे. पण आता पुढे काय घडामोडी होऊ शकतात, काही बदल होऊ शकतो, राजकारण काही होऊ शकतो, नंतरच्या गोष्टीत नंतर होतील. रत्नागिरीत फेटे बांधणीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या महेश बने यांच्या ॲडजस्ट होणाऱ्या फेट्याला यावर्षी थेट अमेरिकेतून मागणी आली असून तिथल्या सावंत कुटुंबातील बाप्पाच्या डोईवर हा फेटा सजणार आहे. रत्नागिरीतील कर्ला या गावात राहून फेटे बांधणीचा आपला छंद जोपासणाऱ्या महेश बने यांनी आपल्या कामात नेहमीच वैविध्यता ठेवली आहे. याआधी मूर्तीच्या मापनानुसार हे फेटे बांधले जात होते, मात्र आता त्याही पुढे जाऊन या फेट्यात अधिक सुलभता आणत त्यांनी ॲडजस्ट होणारे फेटे तयार केले असून रत्नागिरी आणि आजूबाजूच्या परिसरात प्रसिद्ध असलेला हा फेटा आता थेट अमेरिकेत पोहोचलाय. अमेरिकेतील मिशिगन इथे राहणाऱ्या नेहा सावंत कुर्डे यांना सोशल मीडियावरून बने यांच्या फेट्याची माहिती मिळाल्यानंतर सावंत कुटुंबाने या फेट्याची मागणी केली आहे. गणेश चतुर्थीला त्यांच्या घरातील बाप्पाचं रूप बनेंच्या फेट्यामुळे अधिकच खुलणार आहे. महेश गेली 25 वर्ष हा व्यवसाय करत असून फेटे बांधणीबरोबरच आता गणपती, कृष्ण, ज्योतिबा इत्यादी मूर्त्यांना ते धोतर पोशाख आणि अंगरखाई घालून देत आहेत. विशेष म्हणजे अलीकडेच त्यांनी आगवे गावाच्या पालखीला देखील फेटा बांधून दिलाय. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांबरोबरच महेश बने यांचे फेटे गोवा, कर्नाटक राज्यातील लोकांनाही आवडत असून त्यांच्याकडून देखील मागणी होत असते. भविष्यात भक्तांसाठी संपूर्ण पोशाखासहित मूर्ती तयार करून ते देणार आहेत अशी माहिती त्यांनी दिली आहे. मी रत्नागिरीतील कर्ला या गावामध्ये राहतो. तर गेली 25 वर्ष फेटा बांधण्याचा छंद मी जोपासते, आणि आता गेली 6 वर्षापासून गणपतीला फेटा बांधावा म्हणून लोकांची पसंती यायला लागली, म्हणून गणपतीला फेटा बांधायला सुरुवात केली. सुरुवातीला 1-2-4 गणपती झाले, नंतर हळूहळू आता आज या 5-6 वर्षामध्ये 50 पेक्षा त्या 500च्या वर माझी गणपतींना फेट्या बांधून झालेल्या आहेत. आता हळूहळू बाहेरच्या लोकांची ऑर्डर यायला लागली. वेगवेगळ्या सोशल मीडियामध्ये मी ॲडव्हर्टाईज केली, तर तिथून लोकांच्या डिमांडसाठी मी प्रयोग करून माझ्या संकल्पनेनुसार ॲडजस्टेबल गणपती पेटी बनवले. ॲडजस्टेबलमध्ये तो सहजासहजी लोकांना बांधता येईल, आणखी बांधल्याप्रमाणे अगदी बाशिंग बांधल्याप्रमाणे सोप्या पद्धतीने कसं बांधता येईल ह्याचा मी प्रयोग करून संपूर्ण छान दिसेल याच्यासाठी प्रयत्न केला. आज माझा गणपतीचा एक फेटा आनंदाची गोष्ट म्हणजे अमेरिकेला पोहोचतो. ह्या वर्षी मला US मधून ऑर्डर आली, आणि तो माझा गणपतीला यावर्षी US मध्ये फेटा जातोय. तिकडचे लोक खूप पसंत करतात फेट्याला माझ्या. त्याच्या आधी माझ्या एका नाटकासाठी अमेरिकेला फेटा गेला होता. ही एक अभिमानाची गोष्ट आहे. रायगड जिल्ह्याच्या अलिबाग तालुक्यातील वाघविरा या लहानशा गावातून गेली 4 दशकं प्रदीप चिंतामण ठाकूर आणि त्यांचे पुत्र केतन ठाकूर यांनी गणपती कारखान्यातून आपल्या गावाचं नाव 7 समुद्रापार पोहोचवलंय. सिंगापूर आणि थायलंड सारख्या देशात या गावातून गणपती पाठवले जात आहेत. त्याचप्रमाणे पुणे, सातारा, सांगली, मुंबई, पनवेलपर्यंत ठाकूर यांच्या कारखान्यातून गणपती मागवले जातात. प्रदीप ठाकूर यांनी शाळेत असल्यापासूनच आपल्या कलेची आवड असल्याचं सांगत त्या आवडीतूनच गणपती कारखान्यात 1-2 वर्ष काम केली. मातीकामाला विशेष महत्त्व देत त्यांनी आपली कला जोपासली.
यापूर्वी साच्याचे दागिने देखील कलाकुसर केली जात होती. मात्र आता बदलत्या काळानुसार आर्टिफिशियल दागिन्यांची वाढती मागणी आहे. त्यानुसार गणेश भक्तांची आवड लक्षात घेऊन गणपती बाप्पांना आकर्षक कपडा कामाची कलाकुसर करत सजवले जात आहेत. विशेष म्हणजे या सर्व कामांसाठी संपूर्ण वाघवीरा ग्रामस्थ स्वतःहून पुढे येऊन त्यांना हातभार लावत असल्याने आपल्या कामाला मदत होत असल्याचं ठाकूर म्हणाले. आता सध्या तसं मी 1984 सालापासून कारखाना चालू केलेला आहे आणि मला कलेची खूप आवड. शाळेत असल्यापासून मला कलेची आवड आणि नंतर मग शाळा सुटल्यानंतर 10वी नापास झाल्यानंतर मी कारखाना चालू केला. आजपर्यंत मी मातीच्याच मूर्ती बनवतो आणि मातीच्या मूर्तींना खूप मागणी असते, पण वेळ कमी मिळतो, जागेचा प्रभाव, त्याच्यामुळं मला मातीच्या मूर्ती जास्त बनवता येत नाही. तरी पण मी किमान 200 तरी मातीच्या मूर्ती बनवतो. अधिक POPच्या मूर्ती बनवतो. तसं मी मातीच्या मूर्ती इथे मॉडेल म्हणून बनवतो आणि पेणमध्ये अमरापूरमध्ये माझ्या मॉडेल म्हणून गेलेले आहेत आणि ते डाय बनवतात POPचे मूर्ती बनवण्यासाठी. आणि मातीच्या मूर्ती बनवतो त्याच्यामुळे मला बाहेरून पण ऑर्डर यायला लागल्या. माझ्या 3 वर्ष सतत मातीच्या मूर्ती बाहेरगावी जातात. मग थायलंडमध्ये माझ्या 3 वर्ष मूर्तीचा गेलेल्या आहेत. आणि आता लोकांना कसं आहे, जरा नवीन नवीन गोष्टी पाहिजे असतात. आता हे दागिने लावून पाहिजेत, फेटे लावून पाहिजेत, धोतर लावून पाहिजेत, पण मातीच्या मूर्तींना फेटे लावायला, धोतर लावायला जमत नाही, शक्य नाही होत. तरी पण आम्ही त्या गिरायकांची एक आवड म्हणून आम्ही ते काम करून देतो. आणि आता नवीन नवीन म्हणजे पूर्वीपेक्षा आता लोकांना जास्त आवड म्हणजे कपडे, दागिने असे लावायला लागतात. त्याच्यामुळं मग आम्हाला गिरायकाची आवड पूर्ण करायला लागते. माझा कारखाना हा अलिबाग तालुक्यातील छोट्यासा गाव वाघवीरा आहे. त्या गावामध्ये मी मूर्ती बनवतो. मी मूर्ती बनवायला शिकलो माझ्या वडिलांपासून. माझे वडील 1984 पासून बनवतात आणि आजपर्यंत ती कला जोपासलेली आहे मी स्वतःहून. आणि आताच्या काळात आताच्या परिस्थितीनुसार लोकांच्या आवड जास्त करून हे दागिने, कपडे नेसवलेले हवेत लोकांना, पण ते शक्य आपल्याला होत नाही. तरी पण आपण मातीच्या मूर्तींवरती हे वर्क करून आपण देतोय. फेटे लावून देतोय, ओरिजिनल दागिने लावून देतोय, ओरिजिनल लुक धोत्राला आपण लावून देतोय, जेणेकरून ओरिजिनल लुक येण्यासाठी हे काम करतोय आपण. आणि जेणेकरून आता स्टॉप करा. मातीची मूर्ती आहे आणि ही पूर्णपणे हाताने बनवलेली आहे. आणि असे तुम्ही बोलू शकत नाही की ही मातीची मूर्ती आहे आणि पूर्णपणे ही हाताने बनवलेली आहे. असं वाटतोय की ही साच्याने बनवलेली आहे, पण हे बघा, त्याला पूर्णपणे वर्क काम केलेलं आहे, फेटाचा, दागिन्यांचा. आणि लोक महाराष्ट्रातून इथे गणपती आला तर सातारा, सांगली, मुंबई, पनवेल असे या ठिकाणून लोक येतात. तसेच माझे गणपती परदेशात सुद्धा गेलेले आहेत. थायलंड, सिंगापूर अशा ठिकाणी पण गेलेले आहेत. आणि दरवर्षी मी लोकांच्या आवडीनुसार मी काम करून देतोय. लोकांना फोटोप्रमाणे रंगकाम करून देतोय, फोटोप्रमाणे कपड्याचा वर्क करून देतोय, दागिने लावून देतोय. त्याच्यामुळे लोकांना हे आकर्षित होते, लोकांना आवडतं ही गोष्ट. त्याच्यासाठी ग्राहक हे बाहेरून, महाराष्ट्रातून आपल्या कारखान्यात येत आहेत. शिक्षक दिनाचे औचित्य साधून काल पेण तालुक्यातील शिकरी येथील एज्युकेशन सोसायटीच्या वतीने आदर्श शिक्षकांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष शशिकला पाटील, उपाध्यक्ष लीलाधर पाटील, रमेश तांडेल, दिलीप म्हात्रे, प्रमोद म्हात्रे, मनीष भोसले आदींसह शिक्षक वर्ग व कर्मचारी यावेळी उपस्थित होते. शासनाने मराठी शाळांकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे उद्गार यावेळी पंचक्रोशी एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक हिराजी पाटील यांनी काढलेत. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते आदर्श शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.
जर शिक्षकांनी संधी दिली नसते संस्थेमध्ये तर कदाचित हा माझा पुरस्कार किंवा हा माझा सत्कार झाला नसता. आज मला संधी मिळाली, एक शिक्षक म्हणून नोकरी मिळाली, तर मला सत्कार झाला. त्यावेळेस डॉक्टर राधाकृष्ण विश्वविद्यालय आहेतच, पण ज्या संस्थेने आपल्याला नोकरी दिली आणि त्याने आपल्यालाही घडवलं आणि आज आपला सत्कार केला, माझा सत्कार केला, निश्चितच ते सुद्धा आपल्या शिक्षक गुरुप्रमाणे आहेत. आणि म्हणून ज्या ठिकाणी काम करणारे सर्व राधाकृष्ण सर्वश्रेष्ठ आपल्या या त्या ठिकाणी आपण काम करतो त्या जागेवरचे आपले गुरु संस्थेचे सहभाग आदरणीय श्री राजे पाटील सर आणि त्यांच्या सहभागी होते सौ शशिकला हिरे पाटील खऱ्या अर्थाने आपले आदर्श गुरु आहेत. आणि त्यांचाच हा जन्मदिवस जरी असला सर्व तरी हा त्यांनी दिला सरकार हा अत्यंत अभिमानाचा सरकार आहे. राजे पाटील एज्युकेशन सोसायटी तिचा जन्म 1996 साली झाला. तेव्हा या संस्थेचं नाव पंचक्रोशी एज्युकेशन सोसायटी शिर्कीपेठ असं होतं. 96 नंतर 2000 पासून संस्थेची पहिली शाळा माध्यमिक विद्या मंदिर शिर्की 4 नंबर 2, माध्यमिक विद्या मंदिर कोपरोली, माध्यमिक विद्या मंदिर खारपाडा, माध्यमिक विद्या मंदिर आराव आणि माध्यमिक विद्या मंदिर कणे अशा संस्थेच्या 5 शाळा पेण तालुक्यात ग्रामीण भागात आज सुरू आहे. गेली 20 वर्ष या शाळा विना अनुदान तत्वावरती सुरू होत्या, परंतु शैक्षणिक काम करताना शैक्षणिक गुणवत्तेत संस्थेच्या शाळा त्या नेहमी 95 ते 100% मुलांना यशस्वी करत होत्या. परंतु केल्याने होत आहे रे, आधी केले की पाहिजे या उक्तीप्रमाणे 2023 पासून संस्थेच्या 5ही शाळा अनुदानावरती आलेल्या आहेत. त्याचबरोबर संस्थेचं नामकरण करून या संस्थेचं नाव ही हिराजी पाटील एज्युकेशन सोसायटी असं करण्यात आलेलं आहे. आज संस्थेचा पसारा किंवा डोळारा चांगल्या पद्धतीनं सुरू आहे. दरवर्षी शेकडो विद्यार्थी या संस्थेतनं शिक्षण घेऊन उच्च शिक्षणासाठी बाहेर जात आहेत. ग्रामीण भागात ही संस्था या शाळा उल्लेखनीय काम करत आहे. समाज घडवण्याबरोबर या शिक्षकांना घडवणं, शिक्षकांकडून चांगली कामं करून घेणं ही कामं संस्था करत आहेत. त्याचाच हा छोटेखानी शिक्षकांचा गुणगौरव, कर्मचाऱ्यांचा गुणगौरव म्हणून आम्ही कार्यक्रम आयोजित केला होता. शिक्षक दिनाचे औचित्य साधत आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशनच्या वतीने कर्जत खालापूरमधील गुणवंत शिक्षकांना पुरस्कार देऊन यथोचित त्यांचा सन्मान करण्यात आलाय. मावळचे खासदार उत्कृष्ट संसदपटू श्रीरंग बारणे, कोकण शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते शिक्षकांना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. भारताचे माजी राष्ट्रपती आणि शिक्षण तज्ज्ञ डॉक्टर राधाकृष्ण सर्वपल्ली यांच्या जयंतीनिमित्ताने 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा करण्यात आला. मात्र यावेळी आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशनच्या वतीने वेगळ्या पद्धतीने शिक्षक दिन राबवून कर्जत खालापूरमधील गुणवंत शिक्षकांचा सत्कार करण्यात आलाय. यावेळी उत्कृष्ट संसदपटू खासदार श्रीरंग बारणे, कोकण शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार महेंद्र थोरवे, शिवसेना शिंदे गट रायगड जिल्हा प्रमुख संतोष भोईर, शिवसेना नेते भाई गायकर, खालापूर पंचायत समिती गटविकास अधिकारी संदीप कराड, कर्जत पंचायत समिती गटविकास अधिकारी चंद्रकांत साबळे, खालापूर गट शिक्षणाधिकारी कैलास चोरमले, कर्जत गट शिक्षणाधिकारी संतोष दौंड आदींसह अनेक कर्जत खालापूर तालुक्यातील शिक्षक शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या तालुक्यातील युवा विद्यार्थ्यांचा भविष्य घडवण्याचं काम शिक्षक म्हणून आपण त्या ठिकाणी केलेलं आहात. ते खऱ्या अर्थाने अभिमानास्पद गोष्ट आपण साऱ्या शिक्षकांच्या माध्यमातून आपण करत आहात. मी मनापासून साऱ्या शिक्षकांना या ठिकाणी शुभेच्छा देईन की आपल्या माध्यमातून जे सामाजिक बांधिलकी जपत जे काम समाजामध्ये उभं राहत आहे ते अतिशय उल्लेखनीय आहे. आपल्या माध्यमातून युवा पिढी घडत आहे. विद्यार्थ्यांच्या रूपाने खऱ्या अर्थानं खऱ्या अर्थाने शिक्षण देणारं आणि विद्यार्थ्यांच्या भावी आयुष्याचा विचार करून काम करणारं आई वडिलांच्या व्यतिरिक्त जर कोण असेल तर तो शिक्षक असतो. आणि म्हणून शिक्षकाचं नाव हे अभिमानाने त्या ठिकाणी घेतलं जातं. शिक्षक हा शब्द फार छोटा आहे, परंतु त्याची व्याप्ती फार मोठ्या प्रमाणात आहे आणि तेवढी रिस्पेक्ट सुद्धा
त्या शब्दामध्ये आहे. आणि असे आपण शिक्षक म्हणून संपूर्ण मतदारसंघामध्ये माझे जिल्हा परिषद शाळा असतील, या ठिकाणी प्रायव्हेट स्कूल असतील, प्रत्येक ठिकाणी शिक्षक म्हणून आपण आपली जबाबदारी त्या ठिकाणी काम करत असता. या बातमीसह वेळ झाली बातमीपत्रात इथेच थांबण्याची. भेटूया नवीन बातमीपत्रासह. पाहत रहा फक्त माझे कोकण.